अर्धा चम्मच हळद, 2 ते 3 चमचे लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, इथे थोडासा मी बिर्याणी पावडर घेतला आहे, कोणताही घ्या, मी एव्हरेस्टचा घेतला आहे, 2 चम्मच मीठ आणि थोडी कसुरी मेथी घेतली आहे. ग्रेव्हीच्या वाटपासाठी मी ते 4 कांदे, कोथिंबीर, 1 टोमॅटो आणि थोडा पुदिना घेतला आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल आणि 1 चम्मच भरून तूप घेतलं आहे. तेल गरम झालं की खडे मसाले भाजून घेतले. ग्रेव्ही तेलामध्ये जरा मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर इथे एका साईडला मी कांदे घेतले 4 छोटे, ते पण भाजून घ्यायचे. ग्रेव्हीच्या आधी जरी तुम्ही टाकले तरी चालेल, पण मी इथे साईडला भाजून घेतले. 2 चम्मच इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे मिक्स करून. पेस्ट मिक्स करून झाली की इथे जो कांदा मी तेलात परतून घेतला तो मी मिक्स करून घेतला आहे. कांदाही चांगला ग्रेव्हीमध्ये परतून घेतला आहे. आता मी जे मसाले घेतलेत ते मिक्स करणार आहे. मसाले चांगले मिक्स करून झाले की इथे कोळंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती मिक्स करून घ्यायची. कोळंबी चांगली मिक्स करून घेतली की झाकण ठेवून थोडं पाणी घालायचं आहे झाकणावर आणि 10 ते 15 मिनटं चांगली कोळंबी शिजवून घ्यायची. कोळंबी चांगली शिजली आहे. चला आता लेयर लावून घेऊया आपण बिर्याणीची. लेयर आता लावून झालेली आहे. तर झाकण ठेवून 5 मिनटं वाफ लावून घ्यायची. जे आपण तूप लावलं आहे त्याची स्मेल आणि टेस्ट खूप छान येते.